ही आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. परमेश्वर देव बापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला. आपली सर्व काळजी त्याने घेतली. आपली प्रत्येक गरज त्याने पूर्ण केली. आपल्या जाण्या येण्यामध्ये तो आपल्या सोबत आहे. त्याच्या सर्व उपकारांसाठी त्याचे आभार आम्ही मानू शकतो. होय पवित्र देव बापा, तुला धन्यवाद देत प्रभू आम्ही तुझी स्तुती करीत, तुझ्या नावाला उंच करीत. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्या समोर येत आहोत. प्रभूचे आभार मानतो. आज एक वार पुन्हा देव बापा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये येण्याची तू आम्हाला संधी दिली. प्रभू आम्ही तुलाच आणि तुलाच धन्यवाद देतो. मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकासोबत आहेस, आमची काळजी घेत आहेस. देव बापा आम्हास तुझी कृपा तू पुरवित आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूचे तुझ्या सर्व उपकारांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू आणि आमची प्रार्थना आहे माझ्या देव बापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना तू आमच्यामध्ये राहा. प्रभू तुझी उपस्थिती आमच्यामध्ये तू असू दे माझ्या देव बापा. होय प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्हाकरिता आशीर्वाद आहेत. आमची प्रत्येक गरज त्या ठिकाणाहून पूर्ण केल्या जाते. देव बापा तुझी उपस्थिती आमचं जीवन आहे माझ्या देव बापा. आणि म्हणून आज एक वार पुन्हा तुझी लेकरं जेव्हा तुझ्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येत आहेत, देव बापा तू प्रत्येकाचं सहाय्य कर. आमची प्रार्थना आहे देव बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हास उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. तुझ्या लेकरांचं येणं आणि परत जाणं सुरक्षित आशीर्वादित तू कर. प्रभूचे पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशांची देखील आम्ही आठवण करतो. त्यांनाही तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये तू प्रभू देव बापा, त्या प्रत्येकाला तुझा स्पर्श करून तुझं मोठं गौरव त्यांच्या जीवनातून तू करून घे. होय पवित्र देव बापा, पुन्हा एकदा आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवितो. आमच्या अपराधांची तू आम्हास क्षमा कर. आम्हास धू आणि शुद्ध तू कर. पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकावरती दया कर राजा. होय प्रभू, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत
प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. बसूया आपण. प्रभू परमेश्वर देव बापाचे आभार मानित, त्याच्या नावाला धन्यवाद देत उपासना संगीतामधून 524 नंबरचं जे गीत आहे, त्वत्पद छंद निरंतर, आपल्या सर्वांना येईल. सर्वजण मिळून गाऊया आणि या गीताद्वारे प्रभूची स्तुती करूया. छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. तव इच्छा ती माझी व्हावी, हेच मनाला मनाला भाव निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. निंदो वंदो कोणी मन है, प्रेम भरे ते साहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. 2 दिवसाची यात्रा येथील दिव्यपदी मन राहो, दिव्यपदी मन राहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. प्रेम तुझ्यावर, प्रेम जगावर, हाच मनोमन लाहो, हाच मनोमन लाहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. तव वचनी रती सतत राहो, मन येशू ते हो, मन येशू ते हो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. तुझोतन मला हजार नावे, मन बापा तुझ बाहो, मन बापा तुझ बाहो निरंतर, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो. आमच्या प्रभू ख्रिस्ताने जो मार्ग आम्हास शिकवलेला आहे, तो प्रीतीचा मार्ग आहे आणि त्या मार्गाकरिता आम्ही उत्कंठित असणं, त्याकरता आमचं मन निरंतर लागलेलं असणं, हे आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. आणि ज्या वेळेस मनुष्याचं मन हे परमेश्वराकडे लागलेलं आहे, त्याच्या मार्गाने चालण्याकरिता ज्यावेळेस आम्ही निरंतर प्रयत्नशील आहोत,
त्यावेळेला टिळक म्हणतात की निंदो बंदो कोणी म्हण हे प्रेम भरे ते साहो. ज्यावेळेस आमचं लक्ष त्या आमच्या प्रभूकडे लागलेलं आहे, जीवनामध्ये अनेक प्रसंग येतील, तुमची स्तुती पण केल्या जाईल आणि तुमची निंदा पण केल्या जाईल, परंतु त्या सर्व गोष्टी प्रेम भरे साहो, त्या प्रेमपूर्वक आम्हाला त्या गोष्टींना आम्हाला सहन करता येतं. कारण आम्हाला माहिती आहे की 2 दिवसाची यात्रा येथील दिव्यपदी म्हण राहो. 2 दिवसाची यात्रा येतील. आम्हाला माहिती आहे की या भूतलावरचं जे आमचं आयुष्य आहे हे मर्यादित आहे आणि म्हणून ही जी आमच्या आयुष्याची यात्रा आहे ही त्या दैवी मार्गाने आम्हाला पूर्ण करायची आहे. आणि दैवी मार्गावर चालत असताना आम्हाला आमच्या परमेश्वर देवबापाचं सहाय्य उपलब्ध आहे. तो देवाचा आत्मा जो आहे तो आमचा मार्गदर्शक आहे, जो आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यामध्ये चालवतो. आणि म्हणून आणखीन एक गीत गाऊया उपासना संगीतामधून 159 नंबरचं, दिव्य आत्म्या वाटाड्या. आपल्या सर्वांना येईल. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. उज्ज्वला आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. आपण स्तोत्रसंहिता 147 वाचूया. यरुशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती. परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे आणि स्तोत्रे गाणे सुबच्च आहे. परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो, इस्रायलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो, भग्न हृदयी जनांना तो बरे करीतो, तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो, तो ताऱ्यांनी गंती करीतो, तो त्या सर्वांना त्याची त्याची नावे देतो. आमचा प्रभू थोर व महासमर्थ आहे,
त्याची बुद्धी अमर्याद आहे. परमेश्वर लीनांना आधार देतो, तो दुर्जनांना धुळीस मिळवतो. तुम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करून त्याची कीर्तने वर्णा. विनेवर आमच्या देवाची स्तोत्रे गा. तो मेघांनी आकाश आच्छादितो, तो भूमीसाठी पर्जन्य तयार करतो. डोंगरावर गवत रुजतो, तो पशूंना व कावड्यांच्या कावकाव करणाऱ्या पिल्लांना त्याचे अन्न देतो. तो घोड्यांच्या बलाने आनंदित होत नाही, मनुष्याच्या पायांनी संतोष पावत नाही. जे परमेश्वराचे भय धरतात ते त्यांच्या दयेची प्रतीक्षा करीतात, त्यांच्यावर तो संतुष्ट होतो. हे यरूशलेमे, परमेश्वराचा गौरव कर. हे सियोने, तू आपल्या देवाचे स्तवन कर, कारण त्याने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहेत. त्याने तुझ्या ठाई तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरवतो, उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करीतो. तो आपल्या आज्ञा पृथ्वीवर पाठवतो, त्याचा शब्द फार वेगाने धावतो. तो लोकरीसारखे हिम पाडतो, राखेसारखे दवाचे कण पसरवतो. तो आपल्या बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करीतो, त्याच्या गारठ्यापुढे कोण टिकेल. तो आपला हुकूम पाठवून ते वितळतो, तो आपला वारा वाहतो तेव्हा पाणी वाहू लागते. तो याकोबाला आपले वचन, इस्रायलाला आपले नियम व निर्णय विदित करीतो. कोणत्याही राष्ट्राबरोबर त्याने असे वर्तन केले नाही, त्याचे निर्णय ती जाणत नाही. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वर वाचलेल्या वचनाला आशीर्वाद दे. स्तोत्रसंहिता 147 जुलाने आपल्यासाठी वाचलेला आहे. परमेश्वर ज्याने यरूशलेमेवर जी कृपा केलेली आहे त्या कृपेबद्दल यामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे हा परमेश्वराचे उपकार स्तुती करत आहे, परमेश्वराने केलेल्या उपकारांसाठी. मला असं वाटतं की जे आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत ते आपल्यावरही परमेश्वराचे अगणित उपकार आहेत. मला नाही वाटत की असं कोणी असेल की जो म्हणेल की देवाने माझ्यावर काहीच उपकार केलेले नाहीत. आमच्या जीवनामधला असा एकही दिवस नाही की ज्यामध्ये परमेश्वर देव आम्हावर उपकार करत नाही. आमचा प्रत्येक श्वास जो आहे हा त्याच्यापासून आहे. आणि म्हणूनच वचन सांगते की सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत त्याचं नाव स्तवनीय आहे. कारण हा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याची दया, त्याचं प्रेम, त्याची कृपा प्रगट केल्याशिवाय, व्यक्त केल्याशिवाय तो राहत नाही. आणि म्हणून तुम्ही आणि मी देखील परमेश्वराची नित्य उपकार स्तुती आपल्या जीवनामध्ये करू शकतो. विशेष करून वचन 11 मध्ये स्तोत्रकर्ता जे म्हणतो की जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करीतात, त्यांच्यावर तो संतुष्ट असतो. मनुष्य आपल्या जीवनामध्ये नेहमी या गोष्टीचा प्रयत्न करत असतो की मला परमेश्वराला संतुष्ट कसं करता येईल, माझ्या जीवनाकडून परमेश्वर आनंदित कसा होईल. पुष्कळदा आम्ही आमच्या जीवनामध्ये हा प्रयत्न करत असतो. या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला एक मार्ग आमच्या समोर ठेवतं की जर आम्हाला परमेश्वराला संतुष्ट करायचं आहे, आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराने आनंदित व्हावं असं जर आम्हाला वाटतं, तर त्याकरिता आम्हाला काय करायचं आहे. जे परमेश्वराचं भय धरतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात. परमेश्वराचं भय धरणे आणि परमेश्वराच्या दयेची प्रतीक्षा करणे. काय अर्थ आहे परमेश्वराच्या दयेची प्रतीक्षा करणे? म्हणजे परमेश्वराकरिता थांबणे, वाट पाहणे, त्याच्यावरतीच अवलंबून राहणे. मनुष्य ज्या वेळेस अस्थिर होतो, मनुष्य ज्या वेळेस परमेश्वरासाठी थांबत नाही, परमेश्वराची वाट पाहत नाही आणि स्वतःच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, अशा समय पुष्कळदा आम्ही परमेश्वर ज्याला आम्हाला संतुष्ट करण्याची संधी आमच्या जीवनात असते ती आम्ही गमावतो. आणि म्हणून आपल्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीकरिता परमेश्वरावरती अवलंबून राहणे
हे परमेश्वराला आवडणारं आहे. त्याद्वारे तो आमच्या जीवनाकडून संतुष्ट होतो, त्याला आमच्या जीवनाकडून आनंद होतो. आणि म्हणून रोजचा दिवस जो आम्हाला प्राप्त होतो त्यामध्ये परमेश्वराचं भय बाळगूया, त्याच्या दयेची प्रतीक्षा करूया आणि ह्या प्रकारे आमच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराला संतुष्ट करूया. परमेश्वर देवबाप ही वचने आपणासाठी आशीर्वादाची करो. जो परमेश्वर देव आम्हास आशीर्वाद देतो त्या परमेश्वराला पुन्हा आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. आज मुलींचं क्वायर पुढे येईल आणि मुलींच्या क्वायर बरोबर आपण परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. सभी को जय मसीह की। प्रभु यीशु मसीह का बहुत बहुत धन्यवाद है कि आज उसकी योजना के अनुसार हम सब यहाँ पर एकत्रित आए हैं, पवित्र आत्मा की उपस्थिति में सहभागित होने के लिए, उसकी गवाही को देखने के लिए, उसके अद्भुत चिन्ह और चमत्कार को देखने के लिए। क्या आप सब तैयार हैं प्रभु यीशु मसीह की आराधना करने के लिए? प्रेरितों के काम 1:8 उसका वचन कहता है, परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तब तुम सामर्थ्य पाओगे। सारे यरूशलेम, सारी यहूदिया, सामरिया और पृथ्वी के हर छोर तक उसकी गवाही होंगे। सचमुच परमेश्वर महान है। आइए हम अपने मनों को शांत करें, अपने हृदय को उसकी तरफ देखें और अपने हृदय से, सच्चे दिल से पवित्र आत्मा की उपस्थिति को महसूस करें। हम वो गीत गाते हैं, हो तेरी स्तुति और आराधना। बचाता है। जब मैं पुकारूं तू दौड़ आता है, जब मैं गिरूं मुझे उठाता है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया।
सचमुच परमेश्वर के पवित्र आत्मा का अनुभव ये हमारी सोच से परे है और हमारी सोचने के कितने ज़्यादा अद्भुत और चमत्कारिक है। प्रभु का प्रेम, उसकी आत्मा और उसकी सहभागिता हमारे जीवन में बहुत ही महत्वपूर्ण है। प्रभु हमारी रक्षा करते हैं, वो हमारा सामर्थ्य है और वो बल है। जो चीज़ मनुष्य के लिए असंभव है वो संभव सिर्फ हमारे यीशु मसीह के लिए है। आज हम पूरे विश्वास के साथ प्रभु की आराधना करते हैं कि सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर सिर्फ हमारा शरण स्थान नहीं लेकिन हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, ओ जिसने आकाश बनाया, जिसने पृथ्वी बनाई, वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। वो सर्वशक्तिमान प्रभु है। वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला, ओ समुद्र को जिसने डुबागा, जंगल में से मार्ग निकाला, जो वायदों को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। जो वायदे को करता है पूरा, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, हो लाजर को जिसने जिलाया, जक्कई को जिसने बचाया, जिसके लिए सब संभव, वो यहोवा हमारे संग संग है। जिसके लिए सब संभव, वो यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है। सचमुच परमेश्वर हमारा ऊंचा गढ़, हमारा शरण स्थान है और उसके बिना हम कुछ भी नहीं कर सकते। उसके बिना ना ही हमारा जीवन अधूरा है, लेकिन हमारा जीवन पूर्ण रीति से अपूर्ण है। प्रभु यीशु मसीह का श्वास, उसका साहस, उसका वचन, उसकी आत्मा और उसके लिए हमारे प्रति प्यार, वो सब कुछ अद्भुत है। भजन संहिता 16 उसका 11वां वचन कहता है, तू मुझे जीवन का रास्ता दिखाएगा, तेरे निकट आनंद की भरपूरी है और तेरे दाहिने हाथ में सुख सर्वदा बना रहेगा। मसीह के बिना हमारा जीवन कुछ भी नहीं। आइए हम वो गीत गाते जो कहता है, ए मसीह तेरे बिना जीवन में कोई खुशी नहीं। ला 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 ला
बादलों का छाया दे रहा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया। गम के बादलों का छाया दे रहा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी सुनी। है न कोई खुशी यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में, है न कोई खुशी। ला 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 ला। जीवन की राहों पर ना मैं चल पाऊं, दे सहारा मुझे तेरे संग जाऊं। जीवन की राहों पर ना मैं चल पाऊं, दे सहारा मुझे तेरे संग जाऊं। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी है सुनी। ए मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी, है न कोई खुशी, है न कोई खुशी। सचमुच परमेश्वर के बिना हमारे जीवन में कोई भी खुशी नहीं है। हमारा जीवन जस्ट एक बंजर जैसी ज़मीन है जो कि वीरान है। सचमुच परमेश्वर का प्रेम अद्भुत है, उसके बिना हमारा कोई भी अस्तित्व नहीं। आज हम जब यहाँ पर खड़े हैं वो सिर्फ उसी की महिमा और उसकी कृपा और उसका अनुग्रह है, वरना हम कुछ भी नहीं। और वो नाम जो सर्वश्रेष्ठ नाम है, जो सुंदर है, जो पावन है और जो पानी की तरह बिल्कुल साफ है, ऐसे महान नाम की आज हम स्तुति और आराधना करते हैं। हालेलुया। तो आइए हम वो गीत गाते जो कहता है, नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे। नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे। नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे। नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे। नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम लियो रे। नाम लियो रे, नाम लियो रे, यीशु का मंगलकारी नाम
यीशु का नाम पावन पावन सुंदर मेरे यीशु का नाम पावन पावन सुंदर मेरे यीशु का नाम पावन पावन सुंदर मेरे यीशु का नाम नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम 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 यीशु नाम नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम पावन नाम सुंदर नाम पावन नाम सुंदर नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम यीशु नाम नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे यीशु का मंगलकारी नाम लियो रे। आइए हम सभी अपने स्थानों पर खड़े हो जाएं। सभी हम अपनी आंखों को बंद करें, अपने हृदय को खोलकर प्रभु यीशु मसीह के सामने रख दें, क्योंकि वो महान है, वो सर्वश्रेष्ठ है और उसके बिना हमारा जीवन कुछ भी नहीं। वो हमारा शरण स्थान है, वो हमारा गढ़ है। गम के बादलों में वो हमारा सहारा है। जीवन की उस हर परिस्थिति में वो हमारा किनारा है, वो हमारा सहारा है, वो हमारा मार्ग दिखाने वाला एकमेव परमेश्वर है। सचमुच आज हम उसकी महिमा गाएंगे, उसकी स्तुति करेंगे, क्योंकि वो स्तुति के और महिमा के योग्य है। वचन फिलिप्पी का रास 2 उसका 11 वचन कहता है, इस कारण परमेश्वर ने उसको अति महान भी किया और उसको वो नाम दिया जो सब नामों में श्रेष्ठ है, कि जो स्वर्ग में और पृथ्वी पर और जो पृथ्वी के नीचे है वे सब यीशु के नाम पर घुटना टेके। वो समय बिल्कुल भी दूर नहीं है, वो समय निकट आ चुका है जहाँ पर हम ही नहीं लेकिन ये संसार के सभी लोग उसके नामों का जय जयकार करेंगे और अपने घुटने टेकेंगे। आइए हम सब प्रभु की आराधना करते हैं, उसकी स्तुति करते हैं, गीत गाते हैं। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं। हमें बिल्कुल नहीं देखना है कि हमारे आसपास कौन है, हमें सिर्फ हमारे मनों को उस सर्वश्रेष्ठ पवित्र नाम यीशु के नाम पर देना है। यीशु मसीह तेरे जैसा है कोई नहीं, तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन। यीशु मसीह
पिता परमेश्वर, आप सर्वश्रेष्ठ सर्वशक्तिमान है खुदावन। हम धन्यवाद करते पिता आपका, आपकी योजनाओं का, आपके उस बलिदान का पिता परमेश्वर। अगर आप हैं तो हम हैं, वरना कुछ भी नहीं प्रभु। सचमुच हम धन्यवाद करते हैं। हम तो उस काबिल भी नहीं कि प्रभु हम आपके सामने खड़े रह सके। प्रभु आपके दरबार में अगर हमें द्वारपाल बनने का भी मौका मिले तो हम बन जाएंगे प्रभु। आपके बंद खोलने लायक भी हम नहीं, लेकिन फिर भी प्रभु आपने हमें चुना अपने राज्य के लिए। पिता हम आपका धन्यवाद करते हैं। सारी पृथ्वी, सारी ज़मीन, सारी आसमां, सब कुछ प्रभु आपके निकट है पिता परमेश्वर। आपके घुटने टेकते, आपकी महिमा करते हैं खुदा। हम सभी के जीवन को आप आशीषित कीजिए प्रभु, सहायता करें, बल दे, सामर्थ्य दे। जो भी उद्देश्य हमारे जीवन में वो सब कुछ पूर्ण करने के लिए हमें सहायता करें पिता। हम आपके बिना कुछ भी नहीं कर सकते। आज हम किसी भी मुकाम में क्यों ना हो, किसी भी पोजीशन में क्यों ना हो, किसी भी अथॉरिटी में क्यों ना हो, लेकिन आपके सामने हम कुछ भी नहीं पिता परमेश्वर। आपके सामने हम सिर्फ आपके पुत्र हैं प्रभु। बाकी हमारे ऊपर कोई भी टैग नहीं है पिता। हम कितने भी पढ़े लिखे क्यों ना हो, लेकिन आपके सामने हम कुछ नहीं। ये सब कुछ आपका है, आपने दिया है और आपने लिया है। हम धन्यवाद करते हैं हमारे इस खूबसूरत से जीवन के लिए। हम धन्यवाद करते हैं ये दिन के लिए। हम धन्यवाद करते हैं हमारे परिवारों के लिए। हम धन्यवाद करते हैं वो सारी चीज़ों के लिए। सचमुच हम धन्यवाद करते हैं पिता परमेश्वर। आगे का समय हम आपको देते हैं पिता परमेश्वर। वचन, दान, अर्पण सभी कुछ आपके योजना के अनुसार हो, और वचनों से हमारे जीवन को खोल, हमारे हृदय को खोल, और हम सिर्फ सुनने वाले नहीं तो प्रभु हम चलने वाले बने, उसको अनुकरण करने वाले बने। सारा आदर, सारी महिमा सिर्फ खुदा यीशु मसीह के मीठे, प्यारे और सुरीले नाम को। आमीन। समारोप करूया इर्मयाच्या पुस्तकाचा। आज अध्याय 44 आपल्या समोर आपण ठेवूया। प्रार्थना करू। पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूचे। तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे आभार मानतो। पुन्हा आज एक वार जेव्हा आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत, पवित्र देव बापा, तुझं वचन आम्ही वाचत असताना, त्यावरती मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आम्हासोबत बोल। आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हा प्रत्येकावरती ओत। आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत आहोत प्रभू, तू आम्हासोबत बोल। प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक। आमेन, आमेन। इर्मयाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की गुंतागुंतीचं हे पुस्तक आहे। यशायाच्या तुलनेत जरी याचे अध्याय कमी आहेत, परंतु आपल्या लक्षात आलं असेल की वचने मात्र जास्त आहेत, अध्यायही मोठी आहेत। आणि त्याच वेळेस अभ्यास करत असताना एक गोष्ट आपल्या अशी लक्षात येते की सिक्वेन्स जो असतो, आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो, एखाद्या पुस्तकाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, तर त्यामध्ये सिक्वेन्स असतो, एकानंतर एक, एकानंतर अशी एक एक घटना असते। परंतु इर्मयाच्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की हा सिक्वेन्स देखील मागोपुढं झालेला आहे। म्हणजे आधी घडलेल्या गोष्टींची नोंद ही नंतर आली, नंतर घडलेल्या गोष्टींची नोंद ही आधी आली। आणि म्हणून त्याहीमुळं इर्मयाचं पुस्तक वाचत असताना, त्याचा अभ्यास करत असताना ते थोडंसं क्लिष्ट वाटतं, कठीण वाटतं, गुंतागुंतीचं वाटतं। शेवटची जी अध्याय आहेत त्या अध्यायांमध्ये जे परराष्ट्रीय आहे, मग ज्यात मिसर असेल, मवाब असेल, अशा परराष्ट्रीय लोकांसंदर्भात इर्मया भविष्यवाणी करतो। आणि इर्मयाच्या पुस्तकाचा शेवट जो आहे तो या प्रकारे होतो की जो राजा आहे त्याने इर्मयाची व्यवस्था जी आहे ती करून दिलेली आहे। आणि इर्मया असं म्हटलेलं की इर्मया जोपर्यंत त्या ठिकाणी बंदिवासात होता तो सेवा करत होता, त्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती। आणि शेवटपर्यंत राजाने लावून दिलेले जे नियम आणि जी व्यवस्था आहे इर्मयासाठी त्याप्रमाणे त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत होतं। आज अध्याय 44 जो आहे
तो आपण आपल्यासमोर ठेवणार आहोत. इर्मयाच्या पुस्तकातून अध्याय 44 जो आहे तो आपल्यासमोर आपण मननासाठी घेत आहोत. या अध्यायाचा अभ्यास करत असताना किंवा या अध्यायाचं वाचन करत असताना, मनन करत असताना मानवी दुर्बलता जी आहे त्याची प्रचिती आम्हाला या अध्यायातून येते. आजचा जो आपला विषय असणार आहे, आपला जो विषय आहे तो म्हणजे दैवी नातेसंबंधांबाबत मानवी दुर्बलता. दैवी नातेसंबंधांबाबत मानवी दुर्बलता. विषय समजला का? विषय समजला का? कारण जोपर्यंत विषय समजणार नाही तोपर्यंत आपण त्यामध्ये पुढे जाणं आपल्याला कठीण जाईल. दैवी नातेसंबंधात मानवी दुर्बलता साधा आणि सोपा विषय आहे. त्याला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आमची आध्यात्मिक दुर्बलता, ज्याला आम्ही म्हणू शकतो. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. परमेश्वराचे लोक म्हणून परमेश्वराने आपल्याला जगापासून वेगळं केलेलं आहे आणि या भूतलावर देवाचे लोक म्हणून आपण आपलं जीवन जगत असताना ज्या परमेश्वराचे आम्ही आहोत त्या परमेश्वराबरोबरील जे आमचे नातेसंबंध आहेत त्यामध्ये आमची जी दुर्बलता दिसून येते. आहोत का आम्ही दुर्बल? आम्हाला माहिती आहे की आपण परिपूर्ण नाही आणि म्हणून आम्ही नेहमी वारंवार चुका करणारे आहोत. आपण नेहमी परमेश्वराने जे करू नका म्हटलेलं आहे ते पुष्कळदा आम्ही करतो. देवाबरोबर जो आमचा रोजचा संबंध आहे किंवा तुम्हाला आणि मला जे रोज परमेश्वराच्या सोबत चालायचं आहे, पुष्कळदा त्यामध्ये आम्ही कमी पडतो. परमेश्वर देव आम्हाला कृपा पुरवतो, परमेश्वर देव आम्हाला क्षमा करतो, हा भाग वेगळा आहे. परंतु ही जी आमची मानवी दुर्बलता आहे ती आम्हाला पाहायला मिळते. याविषयी परमेश्वर देवबाप देखील सांगतो की आमची दुर्बलता त्याला ठाऊक आहे, आम्ही केवळ माती आहो हे तो आठवतो. परमेश्वर देव आठवतो, त्याला माहीत आहे की आम्ही दुर्बल आहोत, आम्ही केवळ माती आहोत. प्रियांनो, या 44 अध्यायाचं ज्यावेळेस आपण वाचन करतो, आज आपण पूर्ण वाचन नाही करणार, परंतु या 44 अध्यायाकडं ज्यावेळेस तुम्ही पाहता तुमच्या असं लक्षात येईल की यहुदामधून जे यहुदी लोक मिसर देशात आणि मिसर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे पळून गेलेले आहेत, त्या ठिकाणी जे लोक यहुदावर आलेल्या अरिष्टामुळं जे त्या ठिकाणी पळून गेलेले आहेत त्यांना इर्मया परमेश्वराचं वचन सांगत आहे. त्यांच्या संबंधाने या अध्यायामध्ये आम्हाला भविष्यवाणी पाहायला मिळते. परमेश्वर या लोकांच्या संदर्भात काय करणार आहे हे या 44व्या अध्यायामध्ये आहे. या अध्यायाकडं, या अध्यायाचं ज्यावेळेस तुम्ही वाचन करता तुमच्या असं लक्षात येईल की परमेश्वर या लोकांना आठवण करून देतो की जो दुधामधाचा प्रदेश परमेश्वराने या लोकांना दिलेला होता त्या देशात या लोकांनी काय केलं. त्या ठिकाणी ते जिवंत परमेश्वराला सोडून इतरांच्या मागं कसे गेलेत. त्यांनी त्या ठिकाणी धूप जाळणे असेल किंवा वेगवेगळी पेयारपणे त्या ठिकाणी करणे असेल, या गोष्टी करून परमेश्वराला कसं, परमेश्वराचा क्रोध कसा त्यांनी स्वतःवरती ओढवून घेतलेला आहे आणि आता जे अरिष्ट त्यांच्यावरती आहे हा त्याचा परिणाम आहे. आणि आता जेव्हा यहुदातून पळून हे मिसर देशात गेलेले आहे त्याही ठिकाणी ते लोक तेच करत आहेत. त्याही ठिकाणी परमेश्वराकडं वळण्याऐवजी ते इतरत्र ते वळालेले आहेत, धूप जाळत आहेत, प्रेयारपणे करत आहेत. आणि इर्मयाच्या द्वारे परमेश्वर या लोकांना आठवण करून देतो, त्यांना सावध करतो, परंतु ते परमेश्वराचं ऐकत नाहीत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही ह्या अध्यायाच्या शेवटाला येतो आम्हाला दिसून येतं की
कशा प्रकारे हे लोक परमेश्वराचा क्रोध, परमेश्वराचा राग किंवा परमेश्वराचा न्याय स्वतःवरती ओढवून घेतात आणि कशा प्रकारे नाशाला ते सामोरे जातात. प्रियांनो, दैवी नाते संबंधात मानवी दुर्बलता शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, बौद्धिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने कदाचित आम्ही सबळ असो किंवा दुर्बळ असू शकतो. लक्षात येते? शारीरिक दृष्टीने, मानसिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने, आर्थिक दृष्टीने आम्ही दुर्बल असू शकतो किंवा नसू शकतो, आम्ही सबळ असू शकतो. परंतु ज्यावेळेस देवाबरोबरच्या नातेसंबंधाविषयी आम्ही विचार करतो त्या ठिकाणी आढळून येणारी दुर्बलता जी आहे त्याकडं आम्हाला विशेष लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला आणि मला जे पाचारण आहे ते यासाठी आहे की आम्ही त्या परमेश्वरामध्ये रोज आणि रोज सबळ होत जावं, भक्कम होत जावं, आम्ही मजबूत होत जावं, आम्ही रोज आणि रोज त्याच्यामध्ये रूपांतरित होत जावं. आणि त्यासाठी आमची जी दुर्बलता आहे तिचं परीक्षण करणे आणि त्यावरती काम करणे हे आपल्या प्रत्येकासाठी फार मोठ्या आशीर्वादाचं आहे. आणि म्हणून इर्मयाच्या पुस्तकातून या 44व्या अध्यायातून आज या विषयाकडं आपण आपलं लक्ष लावत आहोत. प्रियांनो, या शास्त्र भागाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर या मानवी दुर्बलतेविषयीची काही कारणं आम्हाला शिकायला मिळतात. त्यामध्ये पहिलं कारण असं आहे, का बरं हे लोक परमेश्वराकडं वळत नाहीत? त्याचं पहिलं कारण आहे ज्ञानाचा अभाव. ज्ञानाचा अभाव. इर्मया या लोकांना आठवण करून देतो की परमेश्वराने त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे आणि आज जे अरिष्ट त्यांच्यावरती आहे त्याचं कारण काय आहे. इर्मया या लोकांना या गोष्टीची आठवण करून देत आहे. परंतु देवाविषयीचं जे ज्ञान आहे किंवा या ज्ञानाचा जो अभाव आहे त्यामुळं यांना इर्मया जे सांगत आहे ते स्वीकारणं कठीण होत आहे. प्रियांनो, देवाने काय केलं? एक विचार मला याचा अभ्यास करत असताना किंवा यावर मनन करत असताना असा आला की का बरं या लोकांच्या ठाई हा अभाव आढळून येतो? का बरं हा ज्ञानाचा अभाव त्या ठिकाणी आढळून येतो? आता लक्षात घ्या की ही ती पिढी नाहीये जी रानात फिरली, ही ती पिढी नाहीये जी मिसर देशातून निघाली, ही ती पिढी नाहीये जी त्या कोरड्या भूमीवरून चालून गेली, ही ती पिढी नाहीये जिने स्वर्गातून पडलेला मान्ना खाल्ला, ही ती पिढी नाही. परंतु या पिढीपर्यंत परमेश्वराने ज्या अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत त्या पोहोचविण्यास त्यांचे आधीचे लोक उणे पडलेले आमच्या लक्षात येतात. लक्षात येते? ही ती पिढी नाहीये की जिने परमेश्वराचा सामर्थ्याचा अनुभव घेतला. ही ती पिढी आहे की जी आज अरिष्टामध्ये आहे, आज जिच्यावरती संकट आलेलं आहे, आज शत्रू राष्ट्र तिच्यावरती चालून आलेलं आहे, यांना वेढा पडलेला आहे आणि आता हे कठीण अवस्थेमध्ये आहे. आणि अशा या स्थितीमध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे, त्यांना हा दुधामधाचा प्रदेश कसा मिळाला, ह्या ज्ञानाचा अभाव आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्या गोष्टी आज त्या ठिकाणी घडत आहेत, जे अरिष्ट त्यांच्यावरती आलेलं आहे, याला काय काय कारणीभूत आहे हे त्यांना समजत नाहीये. प्रियांनो, हे त्यांना समजत नाहीये.
अशाही या स्थितीमध्ये परमेश्वर देव काय करू शकतो हे त्यांना कळत नाहीये. ज्ञानाचा अभाव, आणि या ज्ञानाचा जो अभाव आहे ना, त्याचा परिणाम त्यांच्या विश्वासावर होताना देखील आम्हाला दिसून येतो. जर आम्हाला हे माहीतच नाही की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे माझ्या पापांची क्षमा होते, जर हे सांगितल्याच गेलं नाही, तर पापांची क्षमा होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास कसा ठेवला जाईल? आणि म्हणून विश्वास जो आहे हा वार्तेने आम्हाला पाहायला मिळतो. आणि रोमकरासच्या पत्रात सांगितलेले की वार्ता कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची. प्रभू येशू ख्रिस्ताची. विश्वासाचा अभाव देखील आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. इर्मया या लोकांना सांगत आहे की तुम्ही देवाला शरण या. नबुकदनेसर जो आहे त्याला परमेश्वराने त्याच्या अधीन सर्व काही केलेलं आहे. तुम्ही बंदिवासात जा, घाबरू नका, कारण परमेश्वर देव तुम्हाला त्या ठिकाणाहून परत आणणार आहे. परत परमेश्वर देव तुम्हाला या ठिकाणी आणेल. परंतु यावरती विश्वास ठेवायला हे लोक उणे पडत आहे. हा परमेश्वर आम्हाला खरंच परत घेऊन येईल का? खरंच तो आम्हाला परत घेऊन येईल का? संशय आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की आमचा विश्वास जो आहे ना, हा प्रतिकूल परिस्थितीमध्येच पारखल्या जातो. अनुकूल परिस्थितीमध्ये देव माझ्या विश्वासाप्रमाणे सगळं काही माझ्यासाठी करत आहे. माझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देव देत आहे. मी समृद्ध आहे. माझ्या जीवनात काही अडचण नाही, काही समस्या नाही, काही संकट नाही, सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. अनुकूल परिस्थिती. विश्वास ठेवणं कदाचित सोपं आहे, परंतु विश्वास ठेवल्यामुळं त्या विश्वासाची पारख होण्यासाठी ज्या वेळेला प्रतिकूल परिस्थिती जीवनामध्ये निर्माण होते, विश्वास हा त्याच ठिकाणी पारखल्या जातो. विश्वास हा त्याच ठिकाणी पारखल्या जातो. माझ्या प्रतिकूल परिस्थितीतही मी माझ्या परमेश्वरावरती विश्वास ठेवणार. सकाळी स्तोत्र वाचत असताना आम्ही पाहिलं की जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, परमेश्वर त्यांच्याविषयी संतुष्ट असतो. परमेश्वर त्यांच्याविषयी संतुष्ट असतो. काल बायबल स्टडीमध्ये इर्मया 31:3 मधून आम्हाला शिकायला मिळालं की परमेश्वर म्हणतो की मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुमच्यावरती प्रेम करत आलो. सार्वकालिक प्रेमवृत्ती. परमेश्वर हा एदेन बागेपासून आजपर्यंत आमच्यावरती प्रेम प्रेम आणि प्रेमच करत आलेला आहे. आम्ही त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगो अथवा न जगो, परंतु तो आमच्यावरती प्रेमच करत आलेला आहे. अनकंडिशनल लव. ज्या प्रेमाला अट किंवा ते मनुष्याच्या शब्दांमध्ये सांगण्यापलीकडे आहे. मग जर तो परमेश्वर आमच्यावर या प्रकारे प्रेम करणारा आहे, तर आम्हालाही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आमच्या विश्वासामध्ये आम्हाला स्थिर राहता आलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही पाहतो की हे लोक उणे पडत आहे. परमेश्वर त्यांना परत आणेल की नाही आणेल, हा एक मोठा प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. प्रियांनो, ज्ञानाचा तर अभाव आहेच, त्याचा परिणाम त्यांच्या विश्वासावरती झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट, केवळ मानवी अनुभवांवर अवलंबून असणे हा देखील आध्यात्मिक दुर्बलतेचं एक कारण बनू शकतो. केवळ मानवी अनुभवावर अवलंबून असणे. आता या लोकांचा अनुभव काय आहे तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळेस परमेश्वराचं वचन या लोकांना प्राप्त झालं, इर्मयाने ज्यावेळेस या लोकांना सांगितलं, हे लोक काय म्हणतात. काही वचने मी तुमच्यासाठी वाचत आहे. वचन 15 पासून, अध्याय 44 आणि वचन 15 पासून.
काही वचने मी तुमच्यासाठी वाचत आहे. तेव्हा आपल्या स्त्रिया अन्य देवास धूप जाळतात हे ज्या पुरुषास ठाऊक होते त्यांनी आणि तेथे उभे असलेल्या सर्व स्त्रियांचा मोठा समुदाय व मिसर देशातील पथ्रोसास राहिलेले सर्व लोक यांनी इर्मयाला प्रत्युत्तर केले की, या लोकांनी आता इर्मयाने जे वचन त्यांना सांगितलं त्यांना इर्मयाला ते प्रत्युत्तर देत आहेत. ते काय म्हणतात? तू परमेश्वराच्या नामाने आम्हास वचन सांगितले आहे तरी आम्ही तुझे ऐकणार नाही. ते म्हणतात आम्ही तुझं ऐकणार नाही. का ऐकणार नाही? आम्ही पूर्वी जसे केले म्हणजे आम्ही आमच्या पूर्वजांनी, आमच्या राजांनी व आमच्या सरदारांनी यहुदाच्या नगरात व यरुशलेमेच्या आळ्यात जसे केले त्याप्रमाणे आकाशराणीस धूप जाळण्याविषयी व तिला पेयार्पणे अर्पिण्याविषयी आमच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द आम्ही खरा करून दाखवू. कारण त्या काळी आम्हास अन्नाची चंगळ असे, आमची आबादानी असे व आम्ही काही अनिष्ट पाहत नसू. पण आम्ही आकाशराणीला धूप जाळण्याचे व तिला पेयार्पणे करण्याचे बंद केले. तेव्हापासून आम्हाला सर्व गोष्टींची वाण पडली आणि तलवारीने व दुष्काळाने आमचा नायनाट होत चाललेला आहे. काय अनुभव आहे त्यांचा? काय अनुभव आहे त्यांचा? अनुभव हा आहे की ज्यावेळेस आमचे पूर्वज, आमचे सरदार, आमचे राजे हे ज्या वेळेला त्या आकाशराणीला धूप जाळत होते, पेयार्पणे करत होते, त्यावेळेला आम्हाला अन्नाची चंगळ होती, आमची आबादानी होती, आमच्यावर कुठलंही अरिष्ट त्यावेळेला नव्हतं. परंतु आम्ही ते करण्याचं बंद केलं. त्यामुळं काय झालं? आम्हाला सर्व गोष्टींची वाण पडू लागली. तलवार, दुष्काळ आणि हे अरिष्ट आमच्यावरती आलं. काय करावं या लोकांनी? काय करावं? असं म्हटलं जातं ना की अनुभव हा फार मोठा शिक्षक आहे. जगामध्ये म्हटलं जातं ना की अनुभव हा फार मोठा शिक्षक आहे. परंतु जर आमचा अनुभव हा देवाशी, देवाच्या वचनाशी जर विसंगत आहे तर प्रियांनो तोच आमच्या नाशाचं कारण देखील बनू शकतो. हे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. अनुभव, आमच्या जीवनामधले अनुभव असतील, आमच्या जीवनामधली प्रत्येक गोष्ट असेल, ही देवाबरोबर आणि देवाच्या वचनाबरोबर ही समरूप असायला पाहिजे. मानवी अनुभव जे आहेत ना हे मानवी बुद्धीशी संबंधित आहेत. समजत आहे? मानवी अनुभव हे मानवी बुद्धीशी संबंधित आहेत. परंतु परमेश्वराचं वचन काय सांगतं? केवळ आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको, तर आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. या ठिकाणी हे लोक आम्हाला दिसून येतात की जे ज्ञानाचा अभाव आहे, विश्वास त्या ठिकाणी कमी पडत आहे आणि अशा त्यांच्या या स्थितीमध्ये जो अनुभव त्यांनी घेतलेला आहे तो अनुभव आणखीन भर टाकत आहे परमेश्वराचं न ऐकण्यासाठी. परमेश्वराचं न ऐकण्यासाठी. आमच्या जीवनामध्ये आम्हाला, मी वारंवार ही गोष्ट सांगतोय की आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला परमेश्वरावरतीच अवलंबून राहायचं आहे. कारण जे त्याची प्रतीक्षा करतात परमेश्वर देव त्यांच्याविषयी संतुष्ट असतो. परंतु ज्यावेळेस आम्ही परमेश्वरावरती अवलंबून राहायचं सोडतो आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या बुद्धीप्रमाणे, आम्ही आमच्या अनुभवांप्रमाणे ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जगू लागतो, प्रियांनो पुष्कळदा आम्ही स्वतःला त्या नाशाकडं आम्ही घेऊन जात असतो. तुम्ही लक्षात घ्या, शाऊल जेव्हा आपल्या बुद्धीने वागू लागला त्याचा परिणाम काय झाला? त्याला
तुम्ही शौल राजाने ज्या गोष्टी केल्यात त्या जर तुम्ही पाहिल्या ना, तर कदाचित जगाच्या दृष्टीने त्या तुम्हाला वाईट दिसणार नाही. काय केलं त्याने यज्ञ केला. काय यज्ञ केला? कारण देवाच्या सेवकाला यायला उशीर लागत आहे आणि म्हणून त्याने स्वतःच आपल्या हातामध्ये जे त्याने करू नये ते त्याने केलं. का? कारण शत्रू जो आहे हा जवळ येऊन ठेपलेला होता. परमेश्वराची मर्जी संपादन करण्यासाठी शौलाने आपल्या बुद्धीचा उपयोग त्या ठिकाणी केला. धष्टपुष्ट पशु जे आहेत ते परमेश्वरासाठी बाजूला काढून ठेवणे काय चुकीचं आहे यामध्ये? मानवी बुद्धीने ज्यावेळेस तुम्ही विचार कराल तुम्हाला त्यात काही चूक दिसणार नाही. परंतु वचन सांगतं की केवळ बुद्धीवरती अवलंबून राहू नका. आम्हाला कशावरती अवलंबून राहायचं आहे? आम्हाला परमेश्वरावरती, परमेश्वराच्या वचनांवरती अवलंबून राहायचं आहे. ज्या गोष्टी त्याने आम्हाला सांगितलेल्या आहेत की तुम्ही ह्या करा, आम्हाला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये करायच्याच आहेत. तो म्हणतो की तुम्ही हे करू नका, मग परिस्थिती काही असोत, आम्हाला त्या करायच्या नाहीत. आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रत्येक समय आम्हाला परमेश्वरावरती अवलंबून राहायचं आहे. या लोकांचा जो अनुभव या ठिकाणी आहे ना, की ज्या वेळेला आम्ही त्या आकाश राणीला प्रेयार्पणे करत होतो, धूप जाळत होतो, त्यावेळेस आमचं सगळं सुरळीत होतं आणि आम्ही ते बंद केल्याबरोबर आमच्यावरती अरिष्ट आलं. परंतु यांना हे समजतच नाहीये की ह्या अरिष्टाचं मूळ कारणच ती धूप जाळणे असेल किंवा ते प्रेयार्पणे करणं असतील. हे त्यांना समजतच नाहीये. परमेश्वराला शरण येणे, बंदिवासात जाणे हे त्यांना अमान्य होत आहे. परंतु ज्यावेळेस परमेश्वराला आम्ही शरण येतो, परमेश्वर आमच्यासाठी अद्भुत गोष्टी करतो. चांगली अंजीर कोणती आहे? चांगले अंजीर देवाच्या दृष्टीने कोणते आहेत? जे बंदिवासात जायला तयार आहे. आम्ही मागच्याच वेळेस आम्ही पाहिलं की चांगले अंजीर कोणते आहेत? की जे परमेश्वराच्या इच्छेला, जे परमेश्वराला शरण येत आहेत आणि बंदिवासात जाण्याकरिता तयार आहेत, ते देवाच्या दृष्टीने चांगले अंजीर आहेत. आणि म्हणून आज प्रियांनो, परमेश्वर देईबापाचं जे वचन आहे, आम्ही मानवी दुर्बलता पाहतोय. परमेश्वराबरोबरच्या नातेसंबंधांमध्ये आमची आध्यात्मिक दुर्बलता आम्ही पाहतो. त्याचे कारण आमच्या समोर आहेत की ज्ञानाचा अभाव आम्हाला त्या ठिकाणी दिसतो आणि त्याचा परिणाम आमच्या विश्वासावरती होतो. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस आमचे जे मानवी अनुभव आहेत, ज्यावेळेस आम्ही केवळ त्यावरती अवलंबून राहतो, प्रियांनो, पुष्कळदा आम्ही जे करू नये ते करण्यासाठी प्रवृत्त होतो. जे करू नये ते करण्यासाठी आम्ही प्रवृत्त होतो. आणि मग आम्हाला माहिती आहे की याचा परिणाम काय आहे. याचा परिणाम काय आहे? याचा परिणाम आहे या लोकांचा शेवट पहा. परमेश्वर देव त्यांना सांगतोय की तुम्ही का मला चिरडीस आणता? तुम्ही का अशा प्रकारचं वागता आणि त्यामुळं तुमच्यावर आणि लोकांवरती माझा क्रोध तुम्ही भडकविता? तुम्ही त्याही ठिकाणी गेल्यानंतर प्रेयार्पणेच करताय, त्याही ठिकाणी तुम्ही धूप जाळताय, अजूनही तुम्ही वळत नाहीये. परमेश्वर देव त्यांना सांगतो, परंतु ते त्या ठिकाणी ऐकायला तयार नाही. आणि मग त्याचा परिणाम असा आहे की परमेश्वर म्हणतो कोणीही सुटणार नाही. तलवार, दुष्काळ आणि कशा प्रकारे परमेश्वर त्यांचा शासन करणारा परमेश्वर आम्हाला या अध्यायात पाहायला मिळतो प्रियांनो. आणि म्हणून मानवी दुर्बलता जी आहे त्याचा जो परिणाम आम्हाला दिसून येतो तो म्हणजे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणे, पापमय व्यसनाधीन जीवन जगणे आणि देवाबरोबर न चालणे हा परिणाम आहे. रोजचा दिवस देवाबरोबर चालण्यासाठी प्राप्त झालेला आहे, परंतु आम्ही ते न करता आम्ही जे परमेश्वराने करू नका म्हटलं पुष्कळदा त्यामध्ये आम्ही स्वतःला पाहतो प्रियांनो. आणि म्हणून आज शेवट करत असताना आम्हाला दुर्बल राहायचं नाहीये.
आम्ही जरी परिपूर्ण नाही, परंतु आम्हाला सबळ होण्याकडं आम्हाला वाटचाल करायची आहे. आणि आम्हाला माहिती आहे की आध्यात्मिक बळ प्राप्त करण्यासाठी परमेश्वराचं वचन हे आमचं आत्म्याचं अन्न ते आहे. शरीर अशक्त आहे, पौष्टिक अन्न खा, शक्ती मिळेल शरीराला. आध्यात्मिक दृष्टीने आम्ही स्वतःला उणं पाहतो. परमेश्वराचं वचन वाचा, त्यावर मनन करा, ते स्वीकारा, त्याप्रमाणे आचरण करा. परमेश्वर आम्हाला सबळ करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराचं वचन आणि त्या वचनाप्रमाणे आचरण ही बाब आम्हाला आध्यात्मिक दृष्टीमध्ये बलशाली करणारी आहे. आमच्या देहामध्ये जी काही दुर्बलता आहे, आमच्या स्वभावामध्ये जी काही दुर्बलता आहे, ती दूर करण्यासाठी, आम्हाला सामर्थ्य देण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून आता कोणाही व्यक्तीकडं हे कारण नाही की मी दुर्बल होतो म्हणून मी असं केलं. देवाने त्याचं वचनही दिलेलं आहे आणि देवाने त्याचा आत्माही दिलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वराच्या समोर आम्ही उभं राहणार, आम्ही हे कारण देऊ शकणार नाही की मी दुर्बल होतो म्हणून मी असं केलं. नाही, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचा आत्मा हा तुम्हाला आणि मला पुरविण्यात आलेला आहे. तो यासाठी की आम्ही आध्यात्मिक दृष्टीने सबळ व्हावं, प्रार्थनामय जीवन आम्ही आमचं जगावं प्रियांनो. आणि हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. परमेश्वराचं वचन ज्यावेळेस आज आम्ही ऐकत आहोत, जे आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन देतं की आम्हाला आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचं वचन जे सांगतं त्याप्रमाणे आचरण करायचं आहे. माझं वैयक्तिक जीवन असेल, माझं कौटुंबिक जीवन असेल, माझं सामाजिक जीवन असेल, माझी मंडळी असेल, प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने ज्या प्रकारचं आचरण करण्यासाठी मला सांगितलेलं आहे, आम्हाला तेच करायचं आहे. हे वचन माझ्यासाठी आहे, हे वचन या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. कारण ज्यावेळेस आम्ही तसं न करता, ज्यावेळेस आम्ही आमच्या मानवी बुद्धीचा उपयोग करतो, आम्ही पुष्कळदा स्वतःला आणि अनेकांना आम्ही त्या ठिकाणी अडचणीमध्ये घेऊन येतो प्रियांनो. आज हे परमेश्वर देवबापाचं वचन आहे की जे त्या मिसर देशामध्ये पळून गेलेल्या यहुदी लोकांच्या माध्यमातून आज आम्हाला शिकायला मिळतं. ती जी दुर्बलता आहे ती आज आम्हाला शिकायला मिळते, त्याचा परिणाम आज आम्हाला माहीत आहे. आणि आम्हाला सबळ होण्याचं मार्ग देखील, पर्याय देखील आमच्याकडं उपलब्ध आहे प्रियांनो. आम्ही आमच्या जीवनामध्ये काय करणार आहोत याचा निर्णय आम्हाला आमच्या जीवनात घ्यायचा. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवबापाचं वचन आमच्या समोर आहे ते आज आमच्याशी काय बोलत आहे, ते आज आम्हास कोणत्या गोष्टीसाठी उत्तेजन देत आहे. आम्हाला देवाचा आत्मा देण्यात आलेला आहे आणि हा देवाचा आत्मा आमच्या आत्म्याबरोबर बोलतो. आम्ही ते खोलवरती रुजवूया, कारण ते आमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये उंच करणारा आहे. परिस्थिती कशीही असो, परमेश्वर देव आम्हाला सहाय्य करणारा आहे. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभूचे. परमेश्वर देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आहोत आणि आज जे तुझं वचन आमच्यासाठी आहे प्रभू, तू आम्हाला आठवण करून देतो की आमच्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही, परंतु देव बापा आम्ही दुर्बलच असावं ही देखील तुझी इच्छा नाही. तर आम्ही त्या परिपूर्णतेकडे वाटचाल करावी, आम्ही सबळ होत जावं प्रभू. याकरिता तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर.
आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करतो. देव बापा, या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती जी तुझी आहे प्रभू, तुझ्याकरिता देव बापा आम्हा प्रत्येकाला तू सबळ कर. तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. पण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणूस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.